मंडळी, कशा आहात सगळे? तुम्ही मजेत आहात ना? असायलाच पाहिजे. तर मी अदिती काते, माझ्या या न्यू व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप दिवसांनी व्लॉग शूट करत आहे. तर व्लॉग शूट करण्याचं रिझन असं आहे की आमच्या महाड गावला मोठी जत्रा आहे विरेश्वराची, जी 24 तारखेपासून चालू झालेली आहे 1 तारखेपर्यंत, बरोबर ना? मग 3 तारखेपर्यंत अशी आहे जत्रा. तर ही जत्रा खूप मोठी असते. सो आता आम्हाला सॅटर्डे संडे सुट्टी आहे, तर मग चला जत्रेला जाऊन येऊया. तर त्यानिमित्ताने मी माझा न्यू ब्लॉग शूट करत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे की माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास नक्की कमेंट करा. चला माझ्या ब्लॉगला मी सुरुवात करते. त्यामुळे सोबत राहा, कंटिन्यू राहा. तर सगळी तयारी झालेली आहे, बॅग पॅकिंग झालेली आहे. नॉर्मलीच केलेलं आहे कारण 2 दिवसासाठी चाललेलं. तर आज जाऊ संध्याकाळच्या ट्रेननी आणि उद्याचा दिवस राहू, उद्या मजा करू, जत्रेत फिरू आणि परवा सकाळच्या ट्रेननी आम्हाला लवकर यायचं आहे कारण आमच्या एका नेबर्स आहेत, म्हणजे बाजूचे आहे शेजारी, त्यांच्या मुलगीचा साखरपुडा आहे आणि त्यांनी आग्रहाचं खूपच निमंत्रण केलेलं आहे आम्हाला. सोमवारी रविवारी सकाळी लवकरच निघायचं आहे. सो फक्त 1.5 दिवसाचं असणार आहे ही आमची जी जर्नी आहे ती. तर मी आशा करते तुम्हाला हा माझा ब्लॉग नक्की आवडेल. आता आम्ही वाजलेत किती 2:20, म्हणजे 2:30पर्यंत आम्ही घर सोडू. दिवा स्टेशनवरून आमची ही असते, काय बोलतात त्याला. सो आता आम्ही चाललेले आहोत कल्याण स्टेशनला. कल्याण स्टेशनवरून दिवा आणि मग दिवाची ट्रेन जाते रत्नागिरीला. सो आम्ही त्याच्यातून गावी. आता माझ्यासोबत आहे माझी बहीण आहे आणि मामाचा मुलगा आहे. पप्पा आम्हाला तिथूनच जॉईन करतील आणि मम्मी आणि माझा भाऊ ते गावालाच आहेत. म्हणजे आता ऑलमोस्ट त्यांना 1 महिना होईल ते गावालाच आहेत. चला तर फायनली आता मी दिवा स्टेशनला आलेलो आहोत आणि दिवा स्टेशनला गाडी लागलेली आहे. आय होप सीट्स भेटाव्या कारण खूप गर्दी दिसते. चला, तर फायनली सीट भेटलेली आहे आम्हाला. चौघं पण एका सीटवर आहोत. फायनली ट्रेन सुटलेली आहे, निघालो आम्ही आता गावाला जायला. ये अंगावरच येत होतं पण थोडी तब्येत डाऊन आहे. बापरे बापरे, खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. फायनली एसटी पण भेटली. बापरे, वाजले किती रे? 9:15 झाले. लवकर आली आज, लवकर आली 9:15. अजून मी आली असती पुढे, ते छबीने आले, ते घेऊन आले होते ते दोन्ही पाहिजे. अरे मी अडकली मध्ये, सामान ठेवलं मी अडकली मध्ये खाली. दोघं ते हे ठेवलं होतं, मी एकटेच मागे, तुम्ही उतरलेच लवकर. पुढे बॅगा त्याच्या हो पिंद्याला काटा टाकून चालत्या गाडीतच काटा टाकला त्याने. काय करणार माहिती तरी. आता 9:15 झाले म्हणजे जाईपर्यंत
9:45 होती. हो महाड. अरे माझी दोन्ही अनेक चांगला ना. चला तर आता इथून आता आम्ही डायरेक्ट जाऊ महाड नाही चौकात सॉरी महाड डेपोत आणि मग तिथून घरी. तिथून आमचं घर एक 5 मिनिट वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. बापरे जत्रा आहे जत्रा नाही मेला कुठे झालं चवीला नाही मेल्याला चाललं. तो पण तसा जमतोय तो दुसरा त्याला ते काकीने विचारलं उरला उतरतोस नाही मला ते काकी पण भारी म्हणते. हे तुम्ही छबी घेतले. सगळे चवीनेला आले. तर आता वाजलेले आहेत 6ला 4 मिनटं कमी आहे. हा दिसत नसेल मी. तर आम्ही आता महाडच्या बस डेपोत पोचलोत. आता इथून 5 मिनिट्सवरती माझं घर आहे. सो चला फायनली पोचलो घरी. म्हणजे बाजूच्या मुलगी म्हणजे जी आहे ना ताई अंकिता ताई म्हणून तिचं साखरपुडा आहे. अगं पालखी मेन आहे तो ब्लॉग अर्धवट राहील. उद्या पालखी आहे ना. उद्या परवा आहे ना. उद्या 1 तारीख उद्या. उद्या आहे तर ठीक आहे. चला फायनली. हा दिसला हात. हा दिसला हो तशी तू दिसत नाहीयेस. हे काय रे तुझं. चला फायनली ते स्वागत आहे. धन्यवाद मंदा आभारी आहे. अरे आत्ताच रुकतेच. चला नाव घ्या काय नाव घ्या. पाणी बिणी आणायचं सोडून नाव घ्या म्हणते. काय मॅडम कशा आहात मग. धन्यवाद मंडळ आभारी आहे. ही कुठे तनू केलंय. बापरे एवढी तयारी आमच्यासाठी केलंस काय. बघा तू बनवलंस. आम्ही थोडीशी मदत केली. फायनली घरी आलो. बापरे गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर आता वाजलेले आहेत 5 वाजले. तुम्ही 4:30 जा ना माझ्या मागून. तर संध्याकाळी 4:30 झालेले आहेत आणि आता आम्ही म्हणजे भावाला कॉल केला होता. सो समजलं आम्हाला की जी झोराईची पालखी आहे ती विनेरेवरून निघाली आहे. सो आता तीच बघण्यासाठी आज खूप गर्दी असणार आहे संध्याकाळची. सो आता आम्ही पण 5-5:30 वाजता निघू. मग तिथे सगळं अरे आमच्या वहिनीबाईंनी चहा ठेवलेली आहे. चहा पियायला या. रात्री खूप गर्दी असणार आहे. खूप गर्दी कारण आजचाच दिवस खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे आज महाडमध्ये खूप गर्दी असणार आहे. आत्ता लोक 5-5:30च्या नंतर सगळे लोक निघतील. जत्रेत फिरायला जातील. नंतर जेव्हा झोलाई देवीची जेव्हा पालखी येते महाडमध्ये तेव्हा तो खूप गर्दी राहते तिच्या दर्शनासाठी. तुम्हाला या माझ्या ब्लॉग थ्रू दिसेलच. तुम्हाला समजेल बापरे किती मोठ्या उत्साहात इथे साजरा केला जातो. जो छबिना म्हणतात लोक. छबिना म्हणतात. मी पण फर्स्ट टाईम आले म्हणजे एवढ्या वर्षात. म्हणजे माझं जरी गाव जरी रायगड महाड आहे पण मी कधी जास्त ह्या छबिन्याला किंवा ह्या जत्रेला कधी आली नाही. फर्स्ट टाईम मला टाईम भेटला. ॲक्च्युली सीन असं असायचं की ह्या पिरियडमध्ये एकतर
कॉलेजचे पेपर असायचे, नाही तर काहीतरी कॉलेजचे एक्झाम, ओरल्स म्हणा, काही म्हणा, काहीतरी कॉलेजचं निघायचं सबमिशन, त्याच्यामुळे कोणाला यायला टाईम नाही भेटायचा. सो फायनली एवढ्या इयर्स नंतर फर्स्ट टाईम मी छबिनाला आलेले आहे. खूप काल पण खूप ट्रेनला खूप गर्दी होती आणि आज पण असेलच, कारण सॅटर्डे आला आणि संडे, सो खूप गर्दी. आता हे जेव्हा जत्रा झाल्याच्या नंतर मग शिमग्याला सुरुवात होते. हा ये 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 तुझीच कमी होती ये. मे बी होणारी, मे बी माहीत नाही, पण आमची वहिनी बाय आहे, आम्ही चिडवतो. सो सिरियसली नाही पण चिडवतो. ए साई, साई इकडे बघ, इकडे बघतोस का? नाही बघितलं मला. पावडर बघ, पावडर बघा, बघा त्याची पावडर. पटकन लाव. साई ऐक ना, साई ऐक ना, मदन मंजिरी गाणं बोल ना साई. थांब ग साई, बोल साई, बोल गाणं बोल. फ्रेंड्स, आवरून झालेलं आहे, सगळे तयार झालेले आहेत, आई पण आलेली आहे, तर आईला घेऊन आम्ही जाणार आहोत. तर फायनली आम्ही निघालोत. तर फायनली आम्ही निघाले आहोत जत्रेला. पूर्ण फॅमिली आहे, भाऊ सोडला तर. बापरे खूप गर्दी आहे, बापरे खूप गर्दी आहे इकडे. काय पण घ्या 10 रुपयाला, काठी घ्या 10 रुपयामध्ये, 10 रुपयाला एक पॅकेट कानातले घ्या 10 रुपयामध्ये, एक पॅकेट काय पण. तर फ्रेंड्स, हे जे समोर जे गेट आहे ना, ह्या गेटच्या समोर जे मंदिर दिसत आहे ना, तर ते आहे वीरेश्वराचं मंदिर. समोर जे दिसत आहे ते वीरेश्वराचं मंदिर आहे. आता सगळं समजते की आम्ही फिरून आलो, शॉपिंग केली, जेवण पण झालं आहे. तर आता आमचे काही मोर्या ग्रुपचे म्हणजे सगळे मित्रमंडळ आलेले आहे, तुम्हाला दाखवते. सो आता त्यांच्यासोबत आम्ही परत जत्रेत जाऊ, परत खूप एन्जॉय करणारच. तुम्हाला दाखवते कोण कोण आलेलं आहे. यश नाही तू कर. यश आलाय, त्याच्यानंतर रोशन, दक्षू, प्रिया, आता आम्ही सगळेजण मस्त की परत छबिन्यात जाणार आहोत जत्रेत फिरायला. आता आम्ही परत आलेलो आहोत, आता आम्ही पालण्यात बसू. बापरे खूप गर्दी आहे. तर
आलेली आहे. म्हणजे आता सगळ्या पालख्या एक एक करून येतील आता इकडे. सो तुम्हाला मी दाखवेल कशा येतात, कसं काठी नाचवतात, सगळं काही इथे तुम्हाला दिसेल. मी पण फर्स्ट टाईम एक्सपेरिमेंट घेते. आय डोंट नो काय आहे, मला पण माहिती नाही, पण पहिल्यांदाच मला म्हणजे मी पण एक्सपिरियन्स घेत आहे. पहाटेचे 3 वाजलेले आहेत आणि आतापर्यंत काहीतरी 5 का 4 पालख्या येऊन गेलेत आणि अजून 3 बाकी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची मेन म्हणजे झोराई देवीची पालखी असते, त्यासाठी एवढी गर्दी झाली आहे ना. ती 4 वाजता येईल, 4-3:30 वाजता येईल असं ऐकलं आहे मी. सो माहीत नाही कधी येणार आहे, बट खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. मला कळतच असेल. मी पण फर्स्ट टाईम आली आहे, फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घेत आहे. खूप मजा येते.
सकाळचे वाजलेले आहे 4:15 आणि आता आम्ही घरी चाललो आहे रिटर्न. ॲक्च्युली मंदिरात गोंधळ चालू आहे. ते अटेंड करायला आमच्याकडे सध्या टाईम नाही आहे बिकॉज आम्हाला 5:30च्या बसने आम्हाला रिटर्न घरी जायचं आहे. ट्रेन सकाळचे वाजलेले आहेत 5 आणि आता आम्ही चाललो आहे रिटर्न कल्याणला. चला, खूप एन्जॉय केलं, खूप मस्ती धमा आली. बापरे, फर्स्ट टाईम आली, फर्स्ट एक्सपिरियन्स होतं, पण खूप मस्त होता. चला, गाडी पण लागलेली दिसते महाड पनवेल. सो आम्ही चाललो. तर फ्रेंड्स, सकाळी 5:30ची आम्ही बस पकडली पनवेलला, म्हणजे का महाडवरून पनवेलला आलो आम्ही 8:15ला. तिथून मग आम्ही 9ची ठाण्याला येणारी ट्रेन पकडली. मग तिथून आम्ही कल्याणला आलो. कल्याणला येईपर्यंत आम्हाला 11:15 झाले आणि 11 वाजता आम्हाला एंगेजमेंटला जायचं होतं. सो आम्ही पटकन आवरलं आणि 12 वाजता आम्ही एंगेजमेंटला गेलो. सो आता तिथूनच एंगेजमेंटवरून आलो आहे. आता खूप थकले आहे, खूप लिटरली, कारण रात्री खूप जागरण झालं, सगळ्यात देवांचं दर्शन झालं, पालखींचं दर्शन झालं. सो मी माझा ब्लॉग इथेच थांबवत आहे, माझ्या ब्लॉगचं एंड करत आहे. सो अजूनपर्यंत ज्याने कोणी माझ्या या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं, सो प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे न्यू ब्लॉग जे येतील ते ब्लॉग तुम्हाला जर तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला इझिली तुम्ही बघू शकता. आणि तिथे जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला पण हिट करा, जेणेकरून माझे न्यू ब्लॉग जेव्हा पण येतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. सो बाय. चला, भेटू आता शिमग्यात भेटू आपण. बाय.